मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे कमी वेळेमध्ये परफेक्ट रोजच्या वापरासाठी सुंदर अशी गोपी बाही डिझाईन बनवणार आहोत। इथे मी बाहीची उंची 6.5 इंच ठेवलेली आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार इथे परफेक्ट असं कटिंग करून घ्यायचं आहे आवडी अनुसार। इथे मी साध्याच बाहीचं परफेक्ट असं पेपर कटिंग करून घेतलेलं आहे। ओपन करून घेते आणि अस्तरवरती आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपल्या इथे बाहीचा आकार आहे ना त्या पद्धतीने आपल्याला इथे परफेक्ट असं मार्किंग करून घ्यायचं आहे। मार्किंग करून झालेलं आहे। आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे तुमच्या मापानुसार इथे असं परफेक्ट साध्याच बाहीचं कटिंग ठेवून मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे। कट करून झालेलं आहे। आता ह्याच मापानुसार इथे आपल्याला ब्लाउज पीसाचा कपडा सुद्धा कट करून घ्यायचा आहे। ब्लाउज पीसाचा कपडा उंचीला थोडासा 1.5 इंच तरी जास्त ठेवायचा आहे। आता इथे मी फिटिंगच्या बाजूला असं ठेवून घेतलेलं आहे आणि ह्या बाजूला चुन्या टाकण्यासाठी आपल्याला जास्त 4 इंच घ्यायचं आहे। तेव्हा तुमची सुंदर अशी इथे बाही डिझाईन तयार होणार आहे। आता ही आपली फिटिंगची बाजू आहे। फिटिंगच्या बाजूने इथे मी 6 इंचावरती एक मार्किंग करून घेते। तिथे आपल्याला चुन्या टाकायच्या नाही, ती बाजू आपली पूर्ण प्लेन राहणार आहे फिटिंगची बाजू। त्यासाठी असं मार्किंग करून घेतलं आणि कट देऊन घेते। दोन्ही सुद्धा बाजूंना कट देऊन झालेले आहेत। आता हे मी इथे ओपन करून घेते। आता ह्या कटपासून आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे आणि चुन्यांची तोंड आपल्या बाजूला झाली पाहिजेत, एकसारख्या टाकायच्या आहेत। आवडीनुसार ठेवले तरी सुद्धा चालतील। त्या कटपासून ते ह्या कटपर्यंत इथे मी पूर्ण चुन्या टाकून घेतल्या। आता कपडा फिरवून घेतला। आता ह्या सुद्धा चुन्यांची तोंड आपल्याला एकाच दिशेला करून घ्यायची आहेत। अशा पद्धतीने तुम्ही ह्याच्यामधली एक एक चुनी सुद्धा पकडू शकता, म्हणजे तुम्हाला इथे सोपं जाणार आहे। त्यासाठी दाखवलं त्या पद्धतीने अशा परफेक्ट चुन्या तुम्ही टाकून घ्यायच्या आहे दोन्ही सुद्धा बाजूंच्या। इथे आपले दोन्ही सुद्धा बाजूंच्या परफेक्ट अशा चुन्या सुद्धा टाकून झाल्या। आता उलट करून घेते आणि मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। बाहीचा बरोबर आपला मध्य आला पाहिजे, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजू आपल्या एकसारख्या दिसतील, त्यासाठी मध्य मार्किंग करून घेतला। आता इथे आपल्याला बाहीचा सुद्धा मध्य करून घ्यायचं आहे। मध्यावरती एक मार्किंग करून घेते। मध्य बरोबर मध्यावरती ठेवून घ्यायचा आणि दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या आहेत का असं बघून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा। आणि जर तुम्हाला कपडा कमी पडला ब्लाऊज पीसमधला तर मग तुम्ही ह्या बाजूची एक चुनी आणि ह्या बाजूची सुद्धा एक एक चुनी तुम्ही काढू शकता, पण असं ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल। आता इथे मी समोरच्या बाजूला सर्वात आधी अस्तर जोडून घेतलं। आता पूर्ण आपल्याला इथे बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे। इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं। आता इथे बघू शकता जेवढा आपला शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे। इथे मी जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा कट करून टाकला, बघू शकता अशा पद्धतीने। आता इथे मी समोरच्या बाजूला डिझाईन बनवण्यासाठी पट्टी घेतलेली आहे 3.5 इंच उंचीला आणि लांबीला जेवढा आपला दंडगेर आहे ना त्याच्यात डबल घ्यायची आहे, म्हणजे चुन्या सुद्धा भरपूर पडतात त्यासाठी। आता इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेते। इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली। आता इथे आपल्याला पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत, एकसारख्या टाका, आवडीनुसार ठेवले तरी सुद्धा चालतील। इथे आपल्या पूर्ण चुन्या टाकून झाल्या। आता ही पट्टी अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या आणि पूर्ण अर्धा इंच पकडायचं आहे आणि जोडून घ्यायची आहे। इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली। आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे। दाबटीप बरोबर आपली इथे पट्टीवरती बसली पाहिजे समोरच्या बाजूला। दाबटीप टाकून झालेले आहे। आता लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता। इथे मी लेस जोडून घेते। इथे मी पूर्ण लेस जोडून घेतली।
इथे आपली सुंदर अशी बाही डिझाईन बनवून झालेली आहे. रोजच्या वापरासाठी कमी वेळामध्ये परफेक्ट. फक्त तुम्ही इथे काय करायचं, अस्तर व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आणि अस्तर बाहीच्या चुन्या झाल्याच्या नंतर अस्तर ठेवून बघा आपलं पुरते का. नंतर नसेल पुरत तर ह्यामधली एक चुनी आणि ह्याच्यामधली एक चुनी तुम्ही काढू शकता, तेव्हा तुम्हाला बाही जोडायला परफेक्ट पुरेल. इथे आपली कमी वेळामध्ये सुंदर अशी बाही डिझाईन बनवून झालेली आहे. एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला इथे समजून सांगितली. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.